नमस्कार, माझं नाव काव्या आहे. वय अरे, आता फक्त 28 वर्षांची आहे, पण दिसते 25ची का? कारण मी स्वतःची चांगली काळजी घेते. माझे डोळे मोठे आहेत, ओठ थोडे गुलाबी आणि ती हसू जी कोणालाही भुरळ घालू शकते. शरीर, मी फिट आहे. रोज योगा करते, त्यामुळे कंबर पातळ बसतात. मी घरात एकटी राहते. पुण्याच्या बाहेरचा मोठा बंगला आहे, जिथे हवा, स्वच्छ आणि शांतता. पती विदेशात बिझनेस करतात. वर्षातून 2-3 वेळा येतात. म्हणून मी इथे एकटी, पण कंटाळा येत नाही. का? कारण माझा नोकर आहे मोहन. तो सातारा जिल्ह्यातल्या एका गावातून आला आहे. वय असेल 25-26. मजबूत शरीरयष्टी, गव्हाळा रंग आणि कामगारांची ताकद. तो घराचं सगळं काम करतो. सकाळच्या चहापासून रात्रीच्या स्वच्छतेपर्यंत. कधी-कधी त्याच्या नजरा माझ्यावर थांबतात आणि मी विचार करते, हा काय विचार करत असेल? खरं तर आज मी तुम्हाला माझ्या आणि मोहनमधली एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट थोडी वेगळी आहे. यात सगळं आहे जे मनाला स्पर्श करते. पण खरं तर ही काहीतरी वेगळंच आहे. चला, सुरुवातीपासून सांगते. तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मोहन पहिल्यांदा आला. मी घरात एकटी होते. सकाळचा वेळ मी एक हलकी नाईटी घातली होती. ती पांढरी जी सूर्याच्या प्रकाशात थोडी पारदर्शक दिसते. बाहेरून आवाज आला. "मॅडम जी, मी मोहन आहे. गावातून आलोय कामासाठी." मी दार उघडलं. तो उभा होता. डोकं खाली केलं, पण डोळे वर करून एक क्षण माझ्याकडे बघितलं. मी म्हटलं, "आत या बसा." तो आत आला. मी सोफ्यावर बसले, तो जमिनीवर. मी विचारलं, "तुला काय काय काम येतं?" तो म्हणाला, "मॅडम, सगळं येतं. जेवण बनवणं, स्वच्छता, गाडी धुणं, बागेत मजबूत आहे. कोणतंही जड काम असेल तेही." त्याच्या आवाजात तो देसी लहजा होता, जो मला आवडला. मी विचार केला, हा बरोबर राहील. मी म्हटलं, "ठीक आहे, आजपासून सुरू करा. पण आठवून ठेवा, घराचे नियम कडक आहेत." तो हसला. "जी मॅडम, तुमची प्रत्येक गोष्ट मान्य करीन." त्याच्या हसण्यात काहीतरी होतं, जसं तो म्हणत असेल की तो फक्त कामच नाही तर आणखी काही करू शकतो. पण मी दुर्लक्ष केलं. त्या दिवसापासून मोहन घरात राहू लागला. सकाळी उठतो, चहा बनवतो. मी बेडरूममधून बाहेर पडते, तेव्हा तो किचनमध्ये असतो. कधी-कधी मी योगा करते. तो झाडू मारत जवळून जातो. एकदा मी योगा करत होते. कंबर मागे वाकत होते आणि तो पाण्याचा ग्लास घेऊन आला. त्याच्या नजरा माझ्या कंबरेवर थांबल्या. मी पाहिलं पण काही बोललो नाही. मी विचार केला, गावचा मुलगा आहे, कदाचित सवय नाही. पण तो थोडा लाजत असे, मग कामात गुंतत असे. संध्याकाळी मी टीव्ही बघते, तो डिनर बनवतो. मी म्हणते, "मोहन." आज काही स्पेशल बनवा. तो म्हणतो, काही स्पेशल बनवा. जे तुम्ही सांगाल ते गरम-गरम वाढेन." त्याच्या शब्दात मला काहीतरी वेगळं वाटतं. जसं गरम-गरम म्हणून काहीतरी इशारा करत असेल. मी हसते. "फक्त डाळ रोटी बनवा." पण मनात विचार करते, काय विचार करत असेल? का तो मला त्या नजरेने बघतो? खरं तर मी श्रीमंत आहे. तो नोकर पण माणूस तर दोघेही आहेत ना? हळू दिवस जात गेले. एका सकाळी मी उठले. बाथरूममध्ये अंघोळ करत होते. दार बंद होते, पण बाहेरून मोहनचा आवाज आला. "मॅडम, चहा ठेवू का?" मी म्हटलं, "होय, बेडवर ठेवा." अंघोळ करून निघाले. टॉवेल गुंडाळले आणि पाहिलं तो खोलीत आहे. चहा ठेवत आहे. मी चक्रावले. "तुम्ही इथे?" तो म्हणाला. "मॅडम, तुम्ही सांगितलं होतं ठेवायचं." त्याचे डोळे माझ्या टॉवेलवर होते, जसं तो विचार करत असेल टॉवेलच्या आत काय आहे. मी म्हटलं, "बाहेर जा." तो गेला, पण मी विचार करत राहिले. हे जाणून-बुजून होतं की योगायोग. संध्याकाळी मी त्याला बोलावलं. "मोहन, ऐक, घरात प्रायव्हसीचा विचार ठेवा." तो म्हणाला, "मॅडम, माफ करा. मी तर फक्त तुमच्या सेवेत गुंतलो आहे. तुम्ही सांगाल तर सगळं सांभाळून घेईन." पुन्हा तो सगळं सांभाळून घेईन. मी विचार केला, कदाचित गावचे मुलगे असंच बोलतात. पण थोडं वेगळं वाटलं, जसं काही खेळ चालू असेल. आता घरात काम वाढलं. मी एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं. घरातूनच काम करते. मोहन माझ्यासाठी चहा कॉफी आणतो. कधी फाईल्स उचलतो. एक दिवस मी कॉम्प्युटरवर बसले होते. पाठ दुखत होती. मी म्हटलं, "मोहन, जरा कॉफी बनवा." तो आला, कॉफी ठेवली आणि म्हणाला, "मॅडम, तुम्ही थकल्यासारखे दिसता." मी दाबू का? मी चक्रावले. "काय?" तो म्हणाला, "पाठ दाबू." गावात सगळे थकव्यासाठी दाबतात. त्याचा अर्थ स्पष्ट होता. पण मी म्हटलं, "नाही, फक्त कॉफी प्यायची." तो हसत गेला. मी विचार करत राहिले, हा काय चाहतो? का तो मला स्पर्श करायला चाहतो? पण मी स्वतःला रोखलं. तो नोकर आहे, मी मालकीण. पण रात्री झोपताना विचार करते, जर तो दाबला तर कसं वाटेल? फक्त विचार, काही नाही. मग एक दिवस काहीतरी अनोखं झालं. मी घराच्या मागील बागेत होते, जिथे मी एक छोटा स्विमिंग पूल बनवला आहे, पण तो लपलेला आहे. फक्त मी वापरते. मी स्विम सूटमध्ये होते. पाण्यात बुडी मारत होते. मोहनला माहीत नव्हतं मी तिथे आहे. तो बाग साफतून निघाले. तो उभा होता, डोळे फाटलेले. मी म्हटलं, "काय बघताय?" तो म्हणाला, "मॅडम सॉरी, मी तर फक्त साफ करायला आलो होतो. तुम्ही तुम्ही पाण्यात किती सुंदर दिसताय, जशी कोणतीतरी जलपरी." त्याच्या शब्दात ती प्रशंसा होती. पण नजरा माझ्या ओल्या शरीरावर. मी टॉवेल घेतलं, गुंडाळलं आणि म्हटलं, "जा, काम करा." पण आतून थोडी लाजली, थोडी छान वाटली.
का तो मला चाहतो की फक्त बघत आहे? संध्याकाळी मी त्याला बोलावलं. मोहन, तो पूल स्वच्छ ठेवा, पण जेव्हा मी तिथे असेन तेव्हा येऊ नका. तो म्हणाला, मॅडम, तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेईन, पूल असो किंवा काही. पुन्हा तो इशारा. मी हसले पण विचार करत राहिले की ही आयुष्य कुठे जात आहे. दिवस जात गेले आणि मोहनसोबत बोलणं वाढलं. रात्री मी डिनर करते, तो सर्व्ह करतो. मी विचारते, मोहन गावात काय करत होतात? तो सांगतो, मॅडम शेतात काम, पण तिथे मुली कमी होत्या. इथे तुमच्यासारखी कोणी नाही, मी म्हणते. म्हणजे तो म्हणाला, तुमच्यासारखी सुंदर. श्रीमंत आणि बोलण्याची पद्धत. मी तर फक्त तुमच्या सेवेत आनंदी आहे. त्याच्या शब्दात तो लपलेला आकर्षण वाटतो. मी विचार करते, कदाचित तो मस्ती करताय, पण मी उत्तर देते, फक्त कामावर लक्ष द्या. पण रात्री बेडवर पडून विचार करते, जर तो जवळ आला तर? फक्त फॅन्सी, काही होत नाही. एकदा घरात एक पार्टी होती. माझे मित्र आले. मोहन सर्व्ह करत होता. माझ्या एका मैत्रिणीने म्हटलं, काव्या तुझा नोकर किती हँडसम आहे. मी हसले पण मोहनने ऐकलं. नंतर तो म्हणाला, मॅडम तुमच्या मैत्रिणीने काय म्हटलं? मी म्हटलं, काही नाही. तो म्हणाला, मी जाणतो मी चांगला दिसतो, पण तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहात. जर तुम्ही सांगाल तर मी तुमच्या प्रत्येक पार्टीत स्पेशल सर्व्हिस देईन. पुन्हा स्पेशल सर्व्हिस. मी म्हटलं, फक्त नॉर्मल काम करा. पण पार्टी संपल्यानंतर जेव्हा सगळे गेले मी थकले होते. सोफ्यावर पडले. मोहन आला. मॅडम, पाय दाबू का? मी नाकारलं, पण विचार करत राहिले का नाकारलं. का भीती होती की काहीतरी होईल. मग एक अनोखा सीन झाला. मी घराच्या अटारीत होते. जुन्या गोष्टी बघत होते. मोहनला मदतीसाठी बोलावलं. तो आला. आम्ही एकत्र बॉक्स उचलत होतो. एक बॉक्स पडला. त्यात जुन्या पुस्तक होती. एक पुस्तक उघडलं. त्यात काही रोमॅन्टिक कथा होत्या. मोहनने उचलली, वाचली. मॅडम, हे काय आहे? यात तर प्रेमाच्या गोष्टी आहेत. मी म्हटलं, जुन्या आहेत. तो म्हणाला, मॅडम, तुम्हीही अशा कथा वाचता का ज्यात श्रीमंत आणि गरीब यांचं प्रेम? त्याच्या शब्दात इशारा होता, जशी आमची कथा. मी म्हटलं, नाही. फक्त ठेवा. पण आम्ही दोघे बॉक्स साफ करत राहिलो जवळजवळ. त्याचा श्वास माझ्या खांद्यावर लागला. मी जाणवलं का तो जाणून बुजून जवळ येत होता. मी मागे हटले, पण हृदय धडधडलं. हळूहळू मोहन माझ्या रुटीनचा भाग बनला. सकाळी तो मला उठवत नाही, पण चहाच्या सुगंधाने उठते. मी नाश्ता करते, तो बघतो. एक दिवस मी म्हटलं, मोहन, आज मी घरातच आहे. जेवणात काहीतरी नवीन ट्राय करा. तो म्हणाला, मॅडम, काय ट्राय करू? काही तिखट किंवा गोड किंवा ते जे मनाला स्पर्श करेल. पुन्हा तो. पण खाताना तो जवळ उभा राहतो, जसं वाटत असेल प्रशंसेची वाट पाहत. मी म्हणते, चांगलं आहे. तो हसतो, मॅडम, तुमच्या प्रशंसेने तर आणखी चांगलं वाटतं. एक रात्र काही झालं. मी बेडरूममध्ये होते, पुस्तक वाचत होते. मोहन आला. मॅडम, दूध आणलं आहे. मी घेतलं, पण ग्लास पडला. मोहन आला, मॅडम, दूध माझ्या नाईटीवर पडलं. मी चक्रावले. तो म्हणाला, सॉरी मॅडम, मी साफ करू. त्याचे डोळे माझ्या छातीवर होते, जिथे दूध पडलं होतं. मी म्हटलं, नाही, मी करेन. तो गेला. पण मी विचार करत राहिले की त्याने जाणून बुजून दूध पाडलं की चुकून. रात्रभर झोप आली नाही. विचार करत राहिले की जर तो साफ केला तर काय झालं असतं, पण काहीही झालं नाही. फक्त दिवस असेच चालू राहिले. मोहन आता जास्त बोलू लागला. पण नेहमी मजाक करून, जसं, मॅडम, गावात एक श्रीमंत बाई होती. तिचा नोकर तिला आवडला. मी म्हणते, मग? तो म्हणाला, मग काय, त्यांनी लग्न केलं. पण रिअल लाईफमध्ये असं होत नाही. मी हसते, पण विचार करते की तो संकेत देत आहे का? मीही कधी कधी मजाक करते. मोहन, तुझी कोणती गर्लफ्रेंड आहे? तो म्हणाला, नाही मॅडम, तुमच्यासारखी कोणी मिळाली नाही. मग एक दिवस घरात एक मशीन आली, फिटनेसवाली. मोहनने इन्स्टॉल केली. मी वापरत होते, तो बघत होता. म्हणाला, मॅडम, बरोबर पद्धतीने करा, मी दाखवू. मी म्हटलं, दाखवा. तो जवळ आला. माझे हात धरले, मार्गदर्शन केलं. त्याचा स्पर्श पहिल्यांदा, पण फक्त हातावर. मी जाणवलं ती उबदारपणा, पण मागे हटले. म्हटलं, बस, समजलं. पण मनात विचार गेलाय, सुरुवात आहे पण नाही. तो गेला. हळूहळू मोहन माझ्यासाठी आवश्यक बनला, कामाव्यतिरिक्त बोलण्यासाठी. एक दिवस मी उदास होते. पतीशी फोनवर भांडण झालं. मोहन आला. मॅडम, काय झालं? मी थोडं सांगितलं. तो म्हणाला, मॅडम, तू दुःख देतं तर चुकीचं. मी तर नेहमी तुमच्या सोबत आहे. त्याच्या शब्दात काळजी होती, पण थोडी पजेशन. मी म्हटलं, थँक्स मोहन, पण रात्री विचार करते का तो प्रेम करतो की फक्त अट्रॅक्शन. आता कथेत मजा येते. एक दिवस मोहन म्हणाला, मॅडम, मला गावाला जायचं आहे. बहिणीचं लग्न आहे. मी म्हटलं, जा. पण तो गेला नाही. थांबला, म्हणाला, मॅडम, तुम्ही एकट्या कशा राहाल? मी म्हटलं, मॅनेज करेन. पण तो गेला नाही. मग एक रात्र मी बेडवर होते, तो आला. मॅडम, बोलण्यासारखं आहे. मी चक्रावले, काय? तो म्हणाला, मॅडम, मी तुम्हाला आवडतो. पण नाही, तसं नाही. मी विचारलं. मग तो म्हणाला, मॅडम, मी गावातून आलो होतो, पण खरं तर मी तुमचा दूरचा नातेवाईक आहे.
तुमच्या आईच्या बाजूने. मी इथे आलो होतो तुम्हाला भेटायला कारण कुटुंबात समस्या आहे. मी शॉक झाले. काय? तो सांगू लागला. मॅडम, तुमच्या आईने मला पाठवलं होतं. ती आजारी आहे पण तुम्हाला सांगायचं नव्हतं. मी स्तब्ध झाले. सगळं ऐकून माझं जग उलथून गेलं. मोहन खरंच माझा दूरचा नातेवाईक होता. आई आजारी होती आणि कुटुंबात काही अडचणी होत्या. आजारी होतं त्यांनी मला सांगितलं नसलं, कारण मी एकटी होते आणि पती दूर. मोहन इथे माझी काळजी घ्यायला आला होता, पण वाटेत काही गैरसमज निर्माण झाले होते. एकटेपणात आणि दूर राहण्यात चुकीचे विचार मनात येतात, हे मला कळलं. मी लगेच आईला फोन केला. ती खरंच आजारी होती. दुसऱ्या दिवशी मी मोहनसोबत गावाला गेले. आईला भेटले. तिची काळजी घेतली. कुटुंबाच्या समस्या सोडवल्या. मोहननेही मदत केली. त्या अनुभवातून मी शिकले, की एकटेपणात कधी-कधी चुकीचे आकर्षण वाटू शकतं. नोकर-मालकीण संबंधात योग्य सीमा राखणं फार महत्त्वाचं आहे. कुटुंबासोबत नियमित संवाद ठेवणं आवश्यक आहे. आता मी पतीसोबत जास्त बोलते. कुटुंबासोबत जवळीक वाढवली आहे. मोहनही गावातच राहतो आणि गरज पडल्यास मदत करतो. आयुष्यात स्पष्टता, जबाबदारी आणि योग्य सीमा महत्त्वाच्या आहेत. एकटेपणातही स्वतःची आणि दुसऱ्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.